महाराष्ट्र टी एक्झामची प्रोव्हिजनल ॲन्सर की साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि यामध्ये ऑब्जेक्शन कसे घ्यायचे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला होता। तर आता भरपूर विद्यार्थी विचारत आहे की यामध्ये पासिंग मार्क्स किती लागणार आहेत, तर पासिंग मार्क्स विद्यार्थ्यांना अंदाजे किती लागू शकते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किती मार्क्स लागू शकते तर बघू शकता। तर ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीला 60% म्हणजे 90 मार्क्स लागू शकतात। त्यानंतर एस-टी कॅटेगरीला क्वालिफाय करण्यासाठी 50% लागू शकतात म्हणजे मार्क्स असणार आहे 75 आणि एस-टीला सुद्धा 50% म्हणजे 75 मार्क्स लागू शकतात आणि त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेटला 55% लागू शकतात म्हणजे 82.5 एवढे मार्क्स लागू शकतात। तर हा आहे अंदाजे कट ऑफ। तर फर्स्ट ॲन्सर की आल्यानंतर हा अंदाजे कट ऑफ काढण्यात आलेला आहे। तर यानंतर येणार आहे फायनल ॲन्सर की, कारण आता ऑब्जेक्शनची लिंक ओपन करून दिलेली आहे। तर 16 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थी ऑब्जेक्शन घेणार, त्यानंतर फायनल ॲन्सर की येईल आणि फायनल ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला तुमचे किती मार्क्स आहे हे डायरेक्टली माहिती पडू शकणार आहे। कारण फायनल ॲन्सर कीमध्ये मार्क्स चेंजेस होतात आणि यावर्षीसुद्धा मार्क्स चेंज होतील आणि त्यानंतरच तुमचा फायनल रिझल्ट येणार आहे। तर फायनल रिझल्ट यायच्या अगोदर हा तुमचा पासिंग मार्क्सचा क्रायटेरिया असू शकतो। तर टी-ईटीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।